SBL कंपनीमध्ये झालेली घटना दुर्दैवी असून अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी पेसो आणि डिश विभागाशी समन्वय साधून विशेष नियमावली तयार करण्यात यावी, यावर आढावा घेण्यासाठी विशेष समिती तयार करण्यात यावी असे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितलं। SBL कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये ते 25 केजीच्या वरचं असल्यामुळे ते पेसो आणि डिशकडे येत असतं। 25 किलोच्या खालचे आम्ही ऑलरेडी जेव्हा घटना घडली होती मी स्वतः कमिटी बनवून आम्ही त्या बंद करून टाकल्या। आता 25 किलोच्या वर ज्या पेसोच्या अधिक पत्त्याखाली येते तर ऑलरेडी त्याची इन्क्वायरी झालेली आहे आणि CM सरांनी आणि पालकमंत्री महोदयांनी मीटिंग घेऊन ते सांगितलेलं आहे की या सगळ्या ज्या पेसो खालच्या ज्या कंपन्या आहे त्याचं काहीतरी नवीन SOP बनवायला पाहिजे। त्याचं डायरेक्शन त्यांनी विभागीय आयुक्तांना पण दिलेलं आहे। ते कमिटी बनवून काय करेक्शन्स करू शकतो, काय नवीन SOP आपण त्याच्यामध्ये आणू शकतो। आता इमिजिएटली जे घटना घडली त्याच्यामध्ये कंपन्सेशन आपण ऑलरेडी देऊन टाकलेलं आहे, त्यांचे पोस्टमॉर्टम आपण करून त्यांचं अंत्यविधीसुद्धा केलेलं आहे, ते कंपनी बंद केलेली आहे। परंतु फ्युचरमध्ये असं न होण्यासाठी पेसो आणि डिशला अजून काही SOP बनवता येईल का, त्याच्यामध्ये काही ॲडिशनल चेकलिस्ट टाकता येईल का, ते अभ्यास करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे। कारण हे पेसोचा ॲक्ट सेंट्रल असल्यामुळे त्यांची आपल्याला मदत लागणार आहे आणि डिझास्टर ॲक्टमध्ये आपण काही अटी शर्ती घालू शकतो काय त्याचा पण आपण विचार याच्यामध्ये करणार आहे। याच्यामध्ये टीम एफर्ट लागणार आहे। जर फ्युचरमध्ये आपल्याला प्रिव्हेंट करायचं तर इट विल बी अ टीम एफर्ट। या डिपार्टमेंटचं काम, त्या डिपार्टमेंटचं काम, प्रायमरी डिपार्टमेंट पेसो आणि तुमचा डिश राहीलच, परंतु त्यांना कलेक्टर ऑफिसकडून काही मदत लागते का, पोलिसांकडून काही मदत लागते का, डिझास्टर डिपार्टमेंट काही मदत, ते आपण करून कंबाईंड एक काय करता येईल त्यांना सजेशन आपण देणार आहे त्याच्याकडून। कारण आपल्याला CM साहेबांनी ऑलरेडी काल जेव्हा ऑरेंज सिटीला प्रेस घेतली त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्यांना जर केंद्रात बोलायचं तर केंद्रातही बोलणार आहे। एक्सप्लोजिव्हचा हा जो इंडस्ट्री आहे वाढलेली आहे। CM सरांनी हे सांगितलं की कशा प्रकारचं ऑटोमेशन करता येईल का जेणेकरून ह्युमन आणि एक्सप्लोजिव्हचा इंटरफेस कमी होईल। ज्या ठिकाणी रिस्क आहे त्या ठिकाणी जर ऑटोमेशन केलं तर जीवितहानी कमी होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये। तसंही काही सजेशन करता येईल तेही आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करू। परंतु सध्या आमचं मागे 3 दिवसापासून आमचं हेच आहे की इमिजिएट क्रायसिस आपल्याला दूर करायचं, कारण महत्त्वाचं होतं ते बॉडी रेस्क्यू करणे, इंज्युअरचा ट्रीटमेंट देणे। आणि आता मंडेला आम्ही मीटिंग लावलेली आहे, त्याच्यामध्ये बघू काय होतं तर।